चला दर्शक हो, तुम्ही बाहेर या. तुम्ही बाहेर आल्याशिवाय फायनल मॅच सुरू होणार नाहीये. त्याकरता लगेच तुम्ही बाहेर या प्लीज. सर्वांना फुलटॉस बॉल होता, कमरेवरती आदळलाय. फक्त तो किती वर आहे आणि किती खाली आहे ज्यावेळेला जम्प केले. पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. चला पंच आपला निर्णय देतील. नो बॉल इथे पंचांनी घोषित केलं. या बॉलला नो बॉल. बघा ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा फारच वरती होता. अगदी आपण पाहू शकाल कमरेवरती तो बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल आणि गोलंदाज विवेक शेलार पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू. आता गतीमध्ये देखील परिवर्तन आणि बॉलला बाहेरच्या बाजूने भरपूर वाळत तुकाराम सर. चांगला चेंडू. आणि ज्यावेळेला विवेक शेलारची गोलंदाजी तुम्हाला खेळायची तर प्रत्येक जण आहे ना त्या वेग एक स्टेप करतो की बाबा अपेक्षा असते वेगाने चेंडू येणार आणि स्लोअर वन अगदी बेमालूमपणे फलंदाजाला लक्षात येणार नाही अशा कल्पकतेनं हा स्लोअर वनचा वापर विवेक शेलारनं या षटकामध्ये केला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फील्ड केलं जाईल, एक धाव स्कोरबोर्डमध्ये जोडली जाईल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. त्या तीन चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 3. एका बाजूला रितेश किणी एक चांगला फलंदाज जरूर आहे, परंतु एका बाजूला वेगाचा राजा, वेगाचा सौदागर दाखल झाला. तो म्हणजेच विवेक शेलार खालिंग एक्सप्रेस. चौथा बॉल. यावरला फटका खेळायचा होता थ्रू द कव्हर्स. व्यवस्थित नाही झालं. अगदी आपण पाहता टोला तो बॉल जाऊन लागला आणि तदनंतर सिंगल मिळाली. अर्जुन किणी कुठे असतील तर त्यांनी स्टेज जवळ या. विकास किणी तुमची वाट बघतात स्टेजच्या अगदी बाजूला. अर्जुन किणी जो आम्हाला डीजे कॅन्डी यांच्याकडे तो मेसेज पोहोचवलाय तर ते प्लीज आपण यायचं आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती धावा आहेत ते 4. दक्षल खेळतात एक वरती रितेश किणी खेळतायत. समोर खेळायचं होतं. मिसटाइम स्ट्रोक झालाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. त्याने टिपलाय झेल. फलंदाज बाद. पहिला फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद झाले दक्षल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. जीत मागील मॅच मध्ये जीतच्या बॅटमधनं विजयाच्या धावा आल्या आणि तो सध्या दाखल झालाय. षटकातील शेवटचा बॉल विवेक. यावरला फार वेगानं अगदी आपण पाहतात खोलातला बॉल आणि षटक क्रमांक 1 चा खेळ. इथे मात्र आपण पाहतात परिपूर्ण संपतोय तुकाराम सर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 4 आणि 4 ला 1 अशी स्थिती सध्या बॅटिंग करताना चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. अगदी वेगवेगळे मिश्रण करलेल्या गोलंदाजी आपण पाहिली होती. विवेक शेलारची स्लोअर रन पाहिला, क्विक रन पाहिला, एक कटर चेंडू देखील आपण हाताळला गेला पाहिलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येते 4. रितेश किणी 1 वरती बॅटिंग करतात ज्यांच्यासाठी प्राईज आलंय षटकारासाठी. रितेश किणी लोकल बॉय आहे आणि बरेच जण त्यांना देखील फॉलो करतात आणि त्यांचा फॅन फॉलोवर भरपूर मोठा आहे. रितेश स्ट्रायकर एंडला फुलटॉस मिस झाला. बरीचशी छोटी मुलं ज्या वेळेला आईस्क्रीम घेतात ना त्यावेळेला आईस्क्रीम ते रॅपर मधनं काढताना खाली पडतं, तसं ते फक्त स्टिक राहतं. तसा फुलटॉस मिस केलाय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने तुम्ही उल्लेख केला की तो आईस्क्रीम खाली पडला आणि फक्त स्टिक राहिली आणि सध्या तेच चित्र आपण तपासून पाहिलं. पहिलाच बॉल भावेश पवारचा. अगदी फुलर लेनचा दुसरा बॉल तयार. आता दुसरा बॉल वेगाने अचूक टप्प्यावरती कपिल केणे बॉलला फील्ड करतील आणि तद्वरती आपण पाहतायत सिंगल इथून परिपूर्ण होतं. या सिंगलच्या साह्याने 2 बॉलचा खेळ इथून मात्र संपल्या. धावसंख्या फलकावरती 5. शिवनेरी चषकाची अंतिम रात्र आणि अंतिम सामना. आणि ज्यावेळेला तुम्ही बॅटिंग घेण्याचा निर्णय घेताय टीमनं त्यावेळेला तुमच्या मनामध्ये एक धावफलक असणार. प्रतिस्पर्ध्याचा विचार करताना
एक स्कोर तुमच्या मनामध्ये असणार. टार्गेट टार्गेट काय करायचं आहे? जीतच्या बॅटमधनं जीतच्या बॅटमधनं हा षटकार आला. टाळ्यांचा गजर जीतसाठी झालाय. सिक्सर षटकार. धक्का एक अशी स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. आणि गोलंदाज पुन्हा एकदा भावेश तयार. या षटकातील बॉल क्रमांक 4. फटका ऑन साईडला केलाय. बॉल चाललाय अगदी आउटफील्डला फाडत चिरत डीप मध्ये पवन केने बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळतंय म्हणजे डबल मध्ये कन्वर्ट करताना 2 रन. 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13. म्हणून मी उल्लेख केला होता की तुम्ही ज्यावेळेला बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय ना, 35 40 45 कुठला तरी एक स्कोरबोर्ड तुमच्या मनामध्ये असावा. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. निर्धाव चेंडू बघा पडला थोडस बाहेरच्या दिशेनं. अगदी काटा बदलून 45 डिग्री मध्ये वळावा असा चेंडू वळलाय. गोलंदाज भावेश तयार पुन्हा एकदा. याही वळला ओव्हर कव्हर. फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या मागे. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. 17 रन हे फलकावरती आहेत. येस डीजे कँडी. आणि जीतच्या चेहऱ्यावरती स्माईल सर्व काही सांगून जाते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जीतनं चांगली फलंदाजी केली. मागच्या सामन्यामध्ये मोक्याच्या वेळेला षटकार देखील लगावले, पण हे षटकार आणि चौकार त्याला कायम आठवणीत राहतील. हा षटकार हा चौकार कायम त्याच्या आठवणीत राहतील. कारण फायनलचा मॅच होता. समोर भावेश पवार सारखा गोलंदाज आणि त्याच्या अगेन्स्ट केलेली कामगिरी, जीतच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य सर्व काही दाखवून दिले. धापलकावरती धावायच्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 17-17. किणी सरांच्या माध्यमातून रितेश किणीच्या 3 बॉल 3 षटकार आला. मधुकर किणी सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि रितेश किणीसाठी देखील फुल टसन ग्रुपकडनं एक कॅश प्राइज आले. प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपयाचा. प्रत्येक सिक्सला फुल टशन ग्रुप. टाळ्यांचा गजर फुल टशन ग्रुपच्या त्या बरोबर त्या बॉक्समध्ये जसा VIP बॉक्स असतो, प्रेसिडेंट बॉक्स असतो, तसा फुल टसन बॉक्स आहे. ओ थोडासा वेगळा सीन पाहायला मिळतो. हातातनं बॅट निसटते. ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. लेग कटर होता आणि बॅट थोडी हातातनं निसटते. डॉट बॉल. चांगला चेंडू. कपिल केणे सातत्याचं दुसरं नाव. अगदी त्याने सातत्य राखलं. फटका खेळलाय. बॉल डीप मध्ये आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आलाय चौकार. जीत सांगतात की जिंकायचं ही फायनलची मॅच आणि त्याच्यासाठी त्यांची पडझड चालू आहे. धावा शोधतात आणि त्याही चांगल्या पद्धतीने. आणि जिंकायचं म्हटलं का योग्य वेळेला योग्य पत्ता बाहेर काढणं गरजेचं आहे. नाही तर एक तर वेळ निघून गेली का हुकुमाचा एक्का पण चालत नाही. त्यावेळेला धावा येणं गरजेचं आहे आणि त्याच धावा आता रितेश आणि जीतच्या बॅटमधनं आल्यात. स्वीप करायचं होतं पण थोडासा लांबून टप्पा पाहिला तर ज्यावेळेला पॅरलर हात आहे तो रिलीज ऑफ द डिलिव्हरी त्याला जर तुम्हाला रीड करता नाही आलं तर खेळता येणार नाहीये. अजून निर्धाव चेंडू. डॉट बॉल. दिनांक 26 एप्रिल ते 2 मे AB ट्रॉफीचं नियोजन. 3 लाखाचं पारितोषिक. अरेश्वर किणी सर आहे तिथे मागचा आनंद घेतात. चेंडू फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे देखील आपल्याला पाहायला मिळेल. बॉलकडे पोहोचतायत आणि बघता 2 रन इथून देखील परिपूर्ण झालेत. सर बॉलचा खेळ जर तपासून पाहिला ना तर आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या फलकावरती 23 वरती जाऊन पोहोचली. पण मागच्या 8-10 चेंडूचा खेळ पाहिला ना ज्याच्यामध्ये रन आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या षटकामध्ये धावा येत नव्हत्या. मागच्या षटकामध्ये 1 षटकार आला, चौकार आला. या ओव्हरमध्ये 1 चौकार आला. या षटकामध्ये 6 धावा आल्यात. रन येतात असं नाही की रन नाही येत. रन येतात. त्या रन बनायला मन बनवावं लागणार आहे. पायावरचा चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागला. चेंडू जोपर्यंत जाईल टिपूर्ण क्षेत्ररक्षक येईल. धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्यात. या 2 धावाने धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पहुंचे तो 25. ऐसे नहीं कि रन बनेंगे नहीं, लेकिन भाई रन बनाने के लिए मन बनाना पड़ेगा. आणि मनाचा ख्याल असा आहे ना, मन तो सभी के पास होता है भाई, मनोबल सबके पास नहीं होता. तसा खेळ आहे. मनोबल थोडंसं वाढवा, उंचावा तर धावा इथेही जमा करू शकतात. निश्चित स्वरूपात खूप चांगला उल्लेख तुम्ही केला. इथे फलंदाज बाद झाले असते परंतु भावेश पवारच्या हातामध्ये तो बॉल नाही आला. षटकातील शेवटचा बॉल कपिल केणे आपल्याला पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेत.
त्याचं खऱ्या अर्थानं प्रोजेक्टेड स्कोर जर तपासून पाहिला तर 53 धावा याच स्कोर कार्डनं जर तुम्ही आलात, या रन रेटने पुढे आलात तर त्या धावा होतील तेवढ्या. इथे देखील खेळून काढले बॉल थ्रू द ऑफसाईड. कव्हरचे खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू पोहोचलेत. सिंगलनं संतुष्ट राहावं लागतं. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर 3चा खेळ देखील संपला. 3 षटकांचा खेळ संपतोय. 26 धावा. खऱ्या अर्थाने ही सुरुवात सर 3 षटकांची आतापर्यंत झाल्या. चांगलं क्रिकेट सध्या बघायला मिळालेलं आहे. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ देखील बघायला आवडेल. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया डीजे कँडी यांच्याकडे. वरती 26 ला डबल केलं तर 52 धावा जे प्रोजेक्टेड स्कोरचा उल्लेख तुम्ही देखील केलाय. 53 धावा होऊ शकतात. विवेक शेलार आपलं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. डाव्या एसटीच्या बाहेर लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पंच बोलतात, इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा आहे. रितेश किनीसाठी प्राइज आहे. षटकारासाठी फुल टसन ग्रुप याचकडनं 200 रुपये प्रत्येक 6 साठी 200 रुपये. पहिलाच बॉल वाईट. विवेक शेलारचा एका बाजूला. रितेश किणी 9 बॉलमध्ये 11 रन. मधुकर सरांच्या माध्यमातून देखील 500 रुपये आहेत सलग 3 षटकारासाठी. रितेश किणीला बबलू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. या बॉलला खूप चांगला वेग. तुम्ही विवेक शेलार समोर हे धाडस नाही करू शकत. मागचा दरवाजा उघडा दिसला, शिरकाव केला तोही वेगानं. विवेक शेलारनं फलंदाज बबलू बाद. थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की विवेक शेलारच्या गोलंदाजी समोर असा प्रयत्न करणं थोडंसं चुकीचं आहे. म्हणजे एक मराठीमध्ये म्हणतात ना की नाद करा पण आमचा कुठे, शपल व्हा पण विवेक शेलार समोर कुठे. तुम्ही शपल इतकं केलं की लेग स्टंप थोडीशी उघडी पडली आणि तीच डिस्ट्रॉय केली गेली. स्टॉक करायचा होता चेंडूला. बॅटर थोडा कालच्या बाजूला होता. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय फलंदाज नैनेश. ज्या नैनेशनं मागच्या सामन्यामध्ये जसं म्हटलं होतं थोडंसं बवाल मचावलं होतं. 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहिले होते. मॅच विनिंग खेळी तो मैदानावरती आलाय. ही जोडी आहे ज्या जोडीनं मागचा सेमीफायनलचा सामना जिंकून दिलाय. जीत आणि नैनेश. अगदी बरोबर. या जोडीवरती आता येणाऱ्या काळात संपूर्णपणे दारोमदार असेल ती म्हणजेच विराथन चामुंडा स्पोर्ट्स या संघाची. आतापर्यंत धावसंख्या फलकावरती 28. षटक क्रमांक 4 चालू आहे. बॉलचा खेळ देखील 2 झालाय आणि षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक शेलार. प्रचंड वेग, भन्नाट वेग आणि वेगाचा अगदी पहिल्या षटकापासून तेच तो घेऊन आलाय सर. चांगली गोलंदाजी करतोय आणि तो वेग आहे. आणि फक्त वेग नाही येत, अचूकता देखील आहेत. फक्त स्पीड असून फायदा नाही, तुम्हाला ॲक्युरेसी देखील लागते. आणि तीच ॲक्युरेसी ती विवेक शेलारनं दाखवले संपूर्ण या आजच्या दिवसामध्ये. उजव्या एसटीच्या बाहेर कधी टप्पा ठेवलाय तिथे देखील ॲक्युरेसी आहेत. विदिन द स्टंप गेल्या त्यावेळेला कोलवर टप्प्याचा चेंडू त्यांना हाताळलेला गेलाय. अचूकता हे शस्त्र राहिले. ड्राईव्ह केला जातोय. कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. डीप एक्स्ट्रा रिजनला थोडंसं चूक झाली, मिस्टेक झाली आणि चेंडू केलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. ॲक्शन रिप्ले आपण बघा निश्चित स्वरूपात घडलं काय. अगदी पोझिशनमध्ये आले आणि तदनंतर लक्ष थोडंसं विचलित झालं. बॉल पकडण्याच्या आधी फेकण्याची तयारी केली आणि त्यावेळेला तो बॉल निसटला हातामधून. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. या चौकाराच्या मदतीने रनसंख्या फलकावरती 32. सध्या येणारे 2 बॉल विवेक शेलारचे. याही मॅचमध्ये 2 विकेट त्यानं आतापर्यंत घेतले. 10 बॉलचा खेळ एकंदरीत त्यानं हाताळून झालाय. 10 रन खर्च करत 2 गडी बाद. पुढचा बॉल. याही बॉलला फटका खेळला डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक बिलाल शेख वेगाने पुढे चाललेत. सिंगल मिळतं आणि या सिंगलच्या साह्याने तुकाराम सर आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 33 रन. थोडं आपण बघतो थेंबे थेंबे तळे साचे. तसा 1-1 2-2 धावा 4-4 धावा जोडत हा चामुंडा स्पोर्ट्सचा संघ पुढे मार्गक्रमण करतोय. 33 धावा धावफलकावरती 2 गडी बाद 33 धावा.
पण बघा किती धावा करायचे आहेत, म्हणजे 50च्या वरचे धावफलक थोडंसं आव्हान तुम्ही उभं करतील या टीमच्या समोर. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल मिस केला. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना जो वेग आहे कदाचित त्याच वेगामुळे हा चेंडू मिस केला गेला होता. थोडंसं बॉडी बॅलन्स थोडी बिघडली, जसा फटका खेळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पाय थोडे हल्ले होते. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 2 गडी बाद 33. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रोजेक्टेड स्कोर दिसतो इथे 50. 4 षटक 33. थँक्यू. आता ही जीची इनिंग दाखवली जाते वॅगन व्हील बघा. एक मिड विकेटला एक षटकार ठोकला गेला होता, त्यानंतर समोरच्या दिशेनं एक लॉंग ऑफला सौकार आणि एक वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेनं फटका केला. 17वरती बॅटिंग जीत करतोय. 8 चेंडूचा त्यानं सामना केलाय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 2 षटकामध्ये जसा 12, 15, 16, 17 धावा आल्या तर कदाचित 50 धावांची वेस ओलांडली जाईल. निश्चित स्वरूपात जे तुम्ही उल्लेख केला, आता त्या धाव्यांसाठी इथून तुम्हाला धावा शोधाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवरती कपिल केणे दाखल झाले. 6 मॅच 8 ओव्हर 38 डॉट बॉल 10 विकेट आणि तदनंतर इकॉनॉमी जर तपासून पाहिली तर फक्त 3ची ही आहेत कपिल केणेचे षटक या संपूर्ण स्पर्धेत, ज्यांना 6 मॅच खेळले. बघा MS जाईच्या विपक्षात 2 षटकं तिथे आपण त्यांनी खर्च केल्या. रन म्हणजेच 4 आणि 3 गडी बाद. इथे देखील आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवेत. बिलाल शेख बॉलच्या खाली. यस टेकन. 11वा विकेट कपिल केणेच्या नावावरती. फलंदाज बाद गॉन. टर्नच्या विरुद्ध तुम्ही खेळलात आणि बॅटच्या कडेला लागला, टॉपेज लागला आणि समोर जर पाहिलं तर मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते बिलाल शेख आणि त्याने टिपला आहे हा झेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये टॉप 5चे गोलंदाज असतील ना त्याच्यामध्ये ही कामगिरी आहे. 11 विकेट आणि महत्वाचं काय, जसं ओंकारजी शेट्टी यांनी उल्लेख केला होता की 8 षटकं त्याने हाताळली, त्याच्यातले 38 चेंडू 48 मधले 38 चेंडू डॉट बॉल आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर डॉट बॉलची संख्या जास्त आहे आणि 11 विकेट त्याच्या नावावरती आहेत. आता क्रमांक 5 वरती बॅटिंगसाठी हार्दिक. तेहतीस धावा धावफलकावरती 3 गडी बाद. 33 क्षेत्राची रचना थोडीशी बदलली आहे. बिहाइंड द विकेट 2 फिल्डर 2 क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं टर्न होऊ दिलं, जसा एक कटरचा मारा करतोय तसा टर्न झाला आणि त्यानंतर हलक्या हातानं थोडासा पुश करो और भाई खुश रहो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचता येतो 34. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 5वा बॉलचा खेळ झाला 2 आणि येणारे आणखीन या षटकात 4 बॉल बाकी आहेत. कपिल केणे याचा मात्र तो तिखट लेग ब्रेक. अनेक फलंदाजांचा कर्दन का याही वेळेला. बघा 39वा बॉल त्याच्या माध्यमातून डॉट आलाय. आज संपूर्ण त्यानं 8वं षटक 8 षटक एकंदरीत हाताळलेत, ज्यामध्ये अफलातून गोलंदाजी तोही करतोय. विक्रम असेल, म्हणजे एखाद्या स्पर्धेमध्ये किती डॉट बॉल एखाद्या गोलंदाजाने हाताळले तो विक्रम कदाचित असेल. आता 39 वरनं आकडा पुढे गेलाय. 40 डॉट बॉल 40 चेंडू निर्धाव आतापर्यंत हाताळ्यात कपिल केनेनं. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या ओव्हर मधला. स्कोर 34. कपिल केणेची गोलंदाजी एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. 41वा बॉल डॉट. क्या बात आहे कपिल केणे, खूप चांगली गोलंदाजी. प्रत्येक सफाळेकराच्या मनामध्ये तुम्ही घर केलं की गोलंदाज अगदी अचूक कसा असावा. त्याचं नाव आहे कपिल केणे. सातत्य राखलं त्यानं. अगदी पहिल्या मॅचपासनं सलगचे 3 बॉल हे डॉट आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 4था देखील डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहतात 2.5 मिनिटांमध्ये हे षटक संपवलं. जसं भारतासाठी रवींद्र जडेजाचं षटक आपण पाहिलं असेल. पटापट आले की बॉल टाकले, यष्टनच्या मागे बॉल गेला, षटक संपलं. सध्या कपिल केणेनेही तेच केलंय. सध्या ठसन ग्रुप बरोबर आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. ते देखील एन्जॉय करतात, नाचतायत या
स्पर्धेचा आनंद ते देखील घेत आहेत. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी पवन केने सज्ज होतोय. मागच्या 8 दिवसापासून आपण शिवनेरी चषकाचा हा संपूर्ण क्रिकेटचा सोहळा अनुभवतोय. आता अगदी काही क्षण दूर आहे किंवा अंतिम विजेता कोण ठरणार, फायनलचा सामना कोण जिंकणार, या दोन संघादरम्यान डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. तोपर्यंत बॅकअप तिथे होतं आणि या स्पर्धेशी जोडण्याचं योग उत्कर्ष आणि ओमकार शेटे यांच्या जोडीनं आम्हाला देखील मिळाला. त्याबद्दल आयोजकांचं देखील मनापासून आभार आहे. त्यांना देखील धन्यवाद देतोय. 5 चेंडूचा खेळ शेवटच्या षटकातला शिल्लक आहे. 5 बॉलचा खेळ बाकी. पवन याही बॉलला फिरवले अगदी समोरून. व्हाईट बॉल अगदी आपसुकतेने पाहत राहिले पंचांकडे. संपूर्ण शिवनेरी चषक आणि स्पेशली चेतन भाई आणि नयन किणी यांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी खऱ्या अर्थानं सातत्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला आवाज देण्याची संधी दिली. आणि ते चेतन भाई आणि तदनंतर आपण पाहतायत संपूर्ण शिवनेरी आणि तदनंतर आपण पाहू शकता विनायक किणी असतील, तुषार किणी असतील आणि संपूर्ण आयोजक ऑल टीम, तुमचे मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेला सलग 6 रात्रींमध्ये आम्हाला जोडण्याची संधी दिली. डॉट बॉल येतोय. डॉट डॉट डॉट. आणि जर मागच्या षटकाचा उल्लेख जो मी केला ना, एक लेग बाई झाले याच्यामध्ये, तर जवळपास 8 चेंडू डॉट बॉल आलेत सलग. डॉट डॉट डॉट. आणि हे कसे काळे थोडेसे धब्बे आहेत. हे डॉट बॉल म्हणजे काळे धब्बे आहेत. आता सर्फ एक्सेल सांगतंय कुछ अच्छा होता है तो दाग लगते तो अच्छे है, लेकिन ये दाग अच्छे नहीं है भाई, ये खराब आहे. अब फायनलच्या मॅच मध्ये बघा लास्ट 15 बॉल डॉट डॉट डॉट. आणि शेवटचा बॉल भाई देखते भाई, हे षटक तर 1.5 मिनिटामध्ये संपले. जसे शर्यत लागले ना फायनल कोण जिंकणार, त्याच्यापेक्षा फायनलच्या मॅच मध्ये जास्त वेगाने षटक कोण पूर्ण करणार. शेवटच्या चेंडूवरती षटकार. 6 षटकांचा खेळ संपलाय. धावा धाबलकावरती 41-42 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि कशा पद्धतीने तो पाठलाग होईल, आराध्य 11 गोरसई बी, ते आपण ऐकण्यासाठी पुन्हा एकदा ओंकारजी शेट्टी येतील पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. या स्पर्धेशी जोडण्याची योग आम्हाला देखील मिळाला, त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या आयोजकांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू कॅन्डी, धन्यवाद. जयू दुर्गेश अर्नाळा याही संघाला विनंती करेन की आपण या. त्यानंतर त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा, श्री जागमाता रावळे, त्रिश 11 जागमाता रावळे. आणि तदनंतर आपण पाहतायत पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट मंच परिषद, या 3 संघांना विनंती करतोय की प्लीज आपण या. क्रमांक 5, 6 आणि 7 याचे आपण इथे आता लॉट्स टाकणार आहोत, तर या. आणि तदनंतर त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा. आणि तदनंतर आपण पाहू शकता जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय खुशी 11 चाफेवाडी श्रीकृष्ण मंडळ. त्या दोन्ही कॅप्टनना विनंती करीन, हे 5 संघांनी इथे त्वरित यायचं आहे. आपण हे लॉट्स टाकणार आहोत. हॅलो, चला या चाफेवाडी आणि गावदेवी वैतीपाडा या दोन्ही कॅप्टनना विनंती करीन. आणि जी मी नावं घेतली सुपर 7 मध्ये जो आजच्या दिवसातील प्रत्येक पहिला सामना जे हरलेत त्यांना विनंती आहे की आपण या. इथून ते लॉट्स आपण परिपूर्ण करणार आहोत. ते लाईव्ह लॉट्स असतील आणि ते आपण इथून आता इथे हाताळणार. प्रथमतः क्रमांक 5, 6 आणि 7 ह्या 3 चिठ्ठ्या उचलतील. आणि तदनंतर आपण पाहू शकाल क्रमांक 3 आणि ह्यानंतर त्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जाणार आहेत. लक्षात घ्या, त्यांचा टॉस आहे. ओके, आपण पाहू शकता हे जे कॅप्टन इथे मात्र आलेत, आपण त्यांच्या समोरच इथून हे लाईव्ह लॉट्स परिपूर्ण करणार आहोत. एका ताईनं त्या दिवशी चांगली चिठ्ठी उचलली आणि तो संघ आज फायनलला खेळतोय. आणि ती ताई आज घरी आजही आलंय का 2000 रुपये त्यावेळेला तिने विजयी केले होते अतिशय सुंदर पद्धतीने. तिचं नाव विसरलो, रिद्धी प्रमोद घरत. 2000 फक्त चिठ्ठी उचलायचे, तेही नशीब लागतं. चला रावळे संघ लॉट्स लाईव्ह आहेत. 2 कॅप्टन आलेत. आपण इथून जास्त वेळ न घेता इनिंगला सुरुवात होण्याच्या आधी हे इथे परिपूर्ण करणार आहोत. नयन किणी आहेत, तुषार किणी आहेत. पहिली चिठ्ठी उचलेल ती 5वं,
बघा 3 चिठ्ठ्या आहेत, 6वा आणि तिसरी असेल ती 7वं. ओके चला इथून जे कॅप्टन आहेत तर तुम्ही आता लाईव्ह देखील बघा. आपण इथून हे लॉट्स परिपूर्ण करतोय. या एक हिमू आहे का? हिमू सो गया अहिर आहेत. 5व्या नंबरसाठी ही पहिली चिठ्ठी क्रमांक 5. आपण पाहतात या स्पर्धेचं 5वं पारितोषिक. संघाचं नाव आहे रावळे. 5वं पारितोषिक या स्पर्धेत आहे ते म्हणजेच रावळे या संघाच्या नावी. आता इथून 6वं पारितोषिक अर्नाळा 6वं पारितोषिक आणि पालघर आदिवासी समाज परिषद हा संघ 7वं पारितोषिक या स्पर्धेचं. धन्यवाद. मॅचला इथून सुरुवात आणि त्या मॅचचा टॉस देखील होतोय. जे तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे त्याचा टॉस होईल. इथून टॉस साठी ते कॅप्टन आलेत का? दोन्ही कॅप्टन या. बंटी टॉस करण्याकरिता विनंती करतोय. तुषार केणी आपल्याला पाहायला मिळतील आणि 2 कॅप्टन आलेत. आपण त्या मॅचचा टॉस देखील करतो. नाही इथेच करा ना व्यासपीठावरती. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी गावदेवी वैतीपाडाचा कॉल. बंटी सांगतात की ठीक आहे तुम्ही आमच्या गावात आलेत तुम्हाला तो मान आहे. टेल्स इज कॉल. टेलचा कॉल आहे आणि हेड श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी 3011 हा संघ तृतीय क्रमांकासाठी त्यांचं इथे हे बक्षीस आहे 50,000 रुपये. चला मॅचकडे जाऊ. धन्यवाद नयन किणी, तुषार किणी, संपूर्ण शिवनेरी चषक, विनायक किणी, त्यानंतर चेतन भाई तुम्हाला विसरून नाही चालणार. तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. या स्पर्धेसाठी तुम्ही मला दिलं तुमचं मनपूर्वक थँक्यू सो मच. लढाई सुरू झाली आहे ज्याची वाट पाहिली जात होती. हर सर जहा झुक जा वह मंदिर होता, हर नदी जहा समा जा वह समंदर होता. जीवन की कर्मभूमि युद्ध तो भरपूर है, हर जंग जीत जाए वही सिकंदर होता. चॅम्पियन इज द चॅम्पियन. या टुर्नामेंटचा सिकंदर कोण? त्याचं उत्तर काही काळात मैदानावरती मिळेल. नैनेश बॉलिंग ट्रॅकवर पहिल्या बॉलवरती डबल, तदनंतर 4, तदनंतर 6 आणि तदनंतर आली आहे नैनेशच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद झाला. सूरज आणि पवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली आहे सलामीसाठी आणि आली आहे पहिली विकेट. 4 चेंडू आणि 12 धावा. सूरज केने बॅक टू डगआउट. महिना दिवस रात्र एक करून डोळ्याची पापणी त्याच्यावरची झोप बाजूला ठेवून शिवनेरी चषक आणि हे सगळे आयोजक मेहनत करतात. अनेक सफाळेकर म्हणून या स्पर्धेचा अभिमान क्रिकेट प्रेमी म्हणून वाटत असेल सफाळेकर तर एकदा शिवनेरी चषकासाठी टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. कारण सफाळेकरांच्या स्वप्नातली ही स्पर्धा मानाची सन्मानाची 6व्या पर्वात आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि 6वं पर्व त्याच्यामध्येच सर्व. म्हणून तर आज या विराथन नांदगडी पाड्याला आहे शिवनेरी चषकावरती गर्व. काहीतरी असं करा की नाव झालं पाहिजे. नावाला असं बनवा की ब्रँड झाला पाहिजे आणि सफाळेच्या रजनी क्रिकेटचा ब्रँड म्हणजे शिवनेरी चषक. इथे आली अजून एक विकेट. लढायला तयार आहे टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. थँक्यू डीजे. 12ला 2 बाद. नैनेशला हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. समोर कोण आहे त्यापेक्षा काय फरक पडतो की आपण कोण आहे ते कसं सांगितलं जावं. बॉलिंग ट्रॅकवरती नैनेश हॅट्रिक फायनल मॅचमध्ये घेईल का? टार्गेट या मॅचमध्ये जर आपण पाहिलं ना तर ते सेट झालंय. या ठिकाणी आपण पाहताय 42 धावायचं. नवीन फलंदाज गोरसई बचा ऑल इंडियन आयकॉन आराध्या 11 साठी आज 2 आयकॉन खेळतात. एका बाजूला शेलार तर दुसऱ्या बाजूला शेख. हेच तर क्रिकेट आहे. जाती धर्माच्या भिंती बेदून ज्या माणसाला माणुसकीनं जगायला शिकवतं आणि तुम्हा सर्वांना एका धाग्यामध्ये ज्या नात्यानं गुंफलंय ना 3.5 अक्षराचा तो शब्द आहे क्रिकेट. जे क्रिकेट तुम्ही गावासाठी गावाच्या नावासाठी
गावाच्या सन्मानासाठी खेळलं जातं. एक गाव 11 खेळाडू, गावाची जर्सी परिधान केल्यानंतर त्यामागे गावाचा लागलेला पणाला सन्मान, गावाची प्रतिष्ठा, त्यातून उभं राहतं ग्रामीण क्रिकेटचं साम्राज्य आणि त्याच ग्रामीण क्रिकेटचा थर्रार. मागचे 8 दिवस रात्री शिवनेरी चषकामध्ये तुम्ही ऐकलात, अनुभवलात, पाहिलात, त्याबद्दल नक्कीच या सगळ्या ग्रामीण खेळाडूंचं करू आपण विशेष कौतुक. हार जीत होत राहतं आयुष्याच्या पटलावरती, कधी कधी जिंकणं आणि कधी कधी हारणं दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. म्हणून म्हटलं जातं ना, मन के जीत जीत है, मन के हारे हार. अरे हार गए जो बिन लड़े उन पर है धिक्कार, उन पर है धिक्कार जो देखे ना सपना, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना, अपनों के खातिर करना कुछ आज हम, अजर हमर कर देना है स्वराज हम. तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं, तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं. अगदी तो इतिहास घडवणारा शिवनेरी चषकाचा हा क्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. शिवनेरी चषक याच्यासाठी केला अट्टहास हा क्षण गोड व्हावा आणि याची देही याची डोळा. सफाळे क्रिकेटचा हा रजनी क्रिकेट स्पर्धेचा सोहळा तुमच्या समोर. मेगा फायनलची मॅच 44, 42, 43 हे लक्ष जास्त मोठं नाहीये. इथे 1-2 मोठे फटके आले ना की सामन्याचा रिझल्ट लागणार आहे. पवन केनेनं मारलाय पहिला समोर, पॉवर पॅक बॅटिंग फोर्स पवन केनेचं. त्याचं अगदी बॅटला ग्रीप करणं, फोर्स जनरेट करणं यासाठी केनेला ओळखलं जातं आणि पवन केनेनं मारलाय हा पहिला षटकार. या स्पर्धेमध्ये जर इंडिव्हिज्युअल रन्सची चर्चा झाली, खूप साऱ्या धावा पवन केनेनं बनवलेत. कपिल केने चांगला खेळलाय, प्रणय खेळलाय, आदिवासी समाजातून चांगल्या रन्स बनलेत. चामुंडा स्पोर्ट्स विराथनसाठी देखील चांगलं क्रिकेट आलंय. बॅकफुटला जाऊन आता काढला एक्स्ट्रा कव्हर, कव्हरच्या अगदी मधोमध गॅप आणि बॉल चाललाय स्वीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून 4 धावा. डॉन म्हणतात डॉन, काल्या डॉन. टीमची टोटल धावफलकावरती सध्या तुम्हाला पाहायला मिळतीये अफाट मेहनत जी आज खरं तर या स्पर्धेसाठी घेतली. आमचे अनिल दादा असतील, निलेश दादा असतील, विनायक दादा, तुषार दादा, चेतन, त्यानंतर आपण पाहताय पूर्ण फुल टसन ग्रुप, नयन किणी, रितेश. अगदी प्रत्येकाची वैयक्तिक नावं घेणं ते थोडंसं कठीण आहे, कारण शिवनेरी ग्रुप फार मोठा आहे आणि दोस्ती यारीसाठी खरं तर शिवनेरीकर ओळखले जातात. आणि स्पेशली आवर्जून उल्लेख करेल, या स्पर्धेमध्ये 4थ्या पर्वात मी जोडलं गेलो आणि शिवनेरी चषक म्हटलं की खूप सारं प्रेम इकडे विराथन नांदगडी पाड्याच्या माध्यमातून मिळतं. आणि आवर्जून उल्लेख करेल नयन किणीचा. या स्पर्धेमध्ये येण्याचं कारण एकच असतं, नयन किणी, त्याची मैत्री, त्यानं दिलेलं प्रेम आणि नयनचा स्वभाव अगदी सोपा आणि साधा. सीना तान कर गलत को गलत कहो, इतिहास दिलेरों का लिखा जाता है, दल्लों का नहीं. आणि नयन किण्याबद्दल जर म्हणायचं झालं, लौटा है राजा फिर से अपनी सल्तनत में, एक बार फिर से बाकी रियासत गिराने को. खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी त्यानं देखील घेतली, त्याचं देखील विशेष कौतुक. बॉल चालला सीमारेषा बाहेर, मिळतील धावा 4, स्कोर जाऊन पोहोचला 31. सुरेश महिला मंडल त्यांचं देखील विशेष आभार. यात माता भगिनींच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला देखील योगदान मिळतं. जे जे व्यासपीठावरती पाहुणे येतील, समालोचक येतील, त्या सगळ्यांचा आदर सन्मान एका भावाप्रमाणे केला जातो. थँक्यू सो मच. खूप सारं प्रेम सुरेश महिला मंडळ आपण दिलं. स्वतःसाठी तुम्हाला एकदा टाळ्या स्वतःला वाजवायला हरकत नाही आहे, कारण नांदगडी पाडा एकमात्र असं गाव आहे जिथे आपल्या भावाच्या, आपल्या नवऱ्याच्या, आपल्या मित्राच्या आणि त्या सोबतीनं आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून एक मात्र परिवार उभा राहतो. तो परिवार म्हणजे सुरेश मित्र महिला मंडळ. अफाट मेहनत या सगळ्यांची असते. मग ग्राउंडवरचे खडे गोळा करताना देखील या महिला या स्पर्धेसाठी जोडल्या जातात. म्हणून तर या सगळ्यांना आज क्रिकेटच्या माध्यमातून एक मानाचा सलाम. मासाहेब जिजाऊ घडली म्हणून शिवबा घडला. मात्र अलीकडच्या काळात अगदी पूर्ण महाराष्ट्र म्हणतो अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे. पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवबा पाहिजे. जर जिजाऊच तयार झाली नाही तर शिवबा कसा बनणार, हा देखील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सामना खुला झाला, मॅचचा रिझल्ट जवळजवळ लागला. 24 बॉल 11ची गरज. टप्पा पडलाय, खूप बाहेर निघाला बॉल. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती जोडली जाईल. थोड्याच वेळात प्राइज सिरेमनी सुरू होईल. सगळ्या अगदी लक्ष लागलेत की मालिकावीराची ही स्पोर्ट्स बायसिकल कोणाच्या नावावरती जाईल. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर या टुर्नामेंटमध्ये कोण बनतील, हलक्या हातानं खेळायचं होतं, सॉफ्ट हँडनं. मात्र डॉट बॉलची होईल त्या ठिकाणी समाप्ती. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द त्याच्यासाठी आयकॉन खेळतोय. या विराथन बुद्रुकचा स्टार रितेश केणी अर्थातच बबलू या नावानं त्याला सफाळ्याचं क्रिकेट ओळखतं. पवन केनीच्या विकेटच्या शोधात आलाय.
हा टाकलाय खोलात, आता झाली आहे तिकडे मिस्टेक. बॉल चालला डीप मध्ये लॉंग स्टॉपला, सीमारेषा बाहेर 4 धावा. अंपासला विनंती आहे बल्स आधी आणि स्टंप जे एलईडी आहेत ते आपल्याला आधी पिक करायचे आहेत. त्यानंतर जे 3 स्टंप एलईडी नाही आहेत ते तुम्ही बिंदास देऊ शकता. 22 चेंडू आणि फक्त 6 ची गरज आहे. आणि शिवनेरी चषकाची ही मेगा फायनल पूर्णपणे डॉमिनेट करताना आराध्य 11 जय बजरंग गोरसई ब आता टायटल जिंकायच्या तयारीत आहे. 6 ची गरज आहे आणि मोठा फटका हा देखील आलाय. चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पवन केनेच्या बॅट मधून 4 धावा. 7 मध्ये 17 पवन केने खेळलाय. आणि शिवनेरी चषकाचं हे 6वं पर्व ते राहिलं या सफाळेकरांच्या अगदी प्रेमाच्या क्रिकेटच्या नावावरती. कारण अफाट संख्येनं सफाळेकर या स्पर्धेमध्ये आले आणि सर्व श्रेय जातं सफाळेकरांना. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तिथे प्रेक्षक आले. बॉल चालला सीमा पार. शिवनेरी चषकाचं 6वं पर्व टीम आराध्य 11 जय बजरंग गोरसई ब. रायगड असू दे, ठाणे असू दे किंवा असू दे पालघर, किंग्स आर ऑलवेज किंग, चैंपियन इज द चैंपियन. नाम तो सुना होगा जय बजरंग गोरसई ब. आवेश पवार करी तो बॉलिंग लावा तुम्ही सेफ्टी. थँक्यू डीजे. विवेक शेलार बनलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला विवेक शेलार यावा आपण. त्याला दिला जाईल या ठिकाणी सामनावीराचा हा पुरस्कार. आणि मी समालोचक ओमकार शेट्टे तुम्हा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. जे प्रेम सफाळेकरांनी दिलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचा विशेष आभार. विवेक शेलारला आपण देणार आहोत लगेचच मॅन ऑफ द मॅच. थोड्याच वेळात प्राइज सेरेमनी सुरू होईल आणि त्याची जिम्मेदारी आपण नक्की देऊयात आपले क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर, वन ऑफ द लेजंडरी व्हॉइस तुकाराम मंगेला सरांकडे. चला मंगेला सर या आपण. थोड्याच वेळात आपण बक्षीस वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. आणि मंगेला सर चेक. जिज्ञासा केणी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. जिज्ञासाच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. जिज्ञासाच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देतोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट आहे, विश स्पोर्ट्स कडनं सॉक्स आहेत आणि एक ब्युटिफुल ट्रॉफी आहे ती पण आपण देतोय. चला ट्रॉफी येऊ द्या पटकन मॅन ऑफ द मॅच साठी. मॅन ऑफ द मॅच त्या ठिकाणी स्वीकारत असताना विवेक फक्त एक प्रश्न. सफाळ्यामध्ये जे क्राऊड जमतं आणि सफाळ्यामध्ये आल्यानंतर विवेक कसं वाटलं, काय म्हणशील 2 शब्द. आणि विवेकने मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील आता दीदीला डेडिकेट केली आहे. काय म्हणशील विवेक, इतका सगळा क्राऊड या टाइमला कसं वाटलं, पहिल्यांदा आला शिवनेरीमध्ये, कसं एन्जॉय केलंस. खूप चांगलं वाटलं. आणि या साईडला जेव्हा पण होतो तेव्हा पब्लिकचा खूप सपोर्ट असतो आणि खूप चांगलं वाटलं. तुमच्यामुळेच आम्ही आहेत, असं सपोर्ट करा. थँक्यू.